भाग्यवान आहेत जे स्वतः नामस्मरण करतात आणि दुसऱ्यांकडून करून घेत आहेत. ते भाग्यवान आहेत जे स्वतः कधी कीर्तनासाठी येत नाही आणि दुसऱ्याला पण येऊ देत झोपल्या काय. जे स्वतः येत आहेत दुसऱ्यांना आणतायत आणि स्वतः परमार्थ करतात दुसऱ्याकडून करून घेत आहेत त्यांना म्हणतात दादा 2 नंबरचे मध्यम वैष्णव. विठाला आता 1 नंबरचे उत्तम आणि मोठे वैष्णव कोणाला म्हणतायत सर्वांगाचे कान करून ऐका. अहो 1 नंबरचे उत्तम आणि मोठे वैष्णव त्यांना म्हणतायत ज्यांच्या सानिध्यात येणारी निर्जीव वस्तू सुद्धा नामस्मरण करते त्यांना म्हणतायत 1 नंबरचे उत्तम आणि मोठे वैष्णव. शब्द पहा बघा, शब्द फार लाख मोलाचे आहेत. सर्वांगाचे कान करून ऐका. जी वस्तू कधी हलू शकत नाही दादा, जी वस्तू कधी चालू शकत नाही, जी वस्तू कधी आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची क्रिया करू शकत नाही अशी वस्तू जरी त्यांच्या सानिध्यात आली तर ती वस्तू सुद्धा नामस्मरण करते. म्हणून तर त्यांना 1 नंबरची उत्तम वैष्णव म्हणतायत. हा उदाहरण देईल तुमच्या डोळ्यासमोर, उदाहरण ठेवेल महाराज. बरं तुम्ही मला सांगा, आमच्या जनाबाईंच्या सानिध्यात येणाऱ्या गौऱ्या त्या पण विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. गौऱ्या सजीव आहेत का निर्जीव? बोला 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 बोला. सजीव आहेत का निर्जीव गौऱ्या? निर्जीव. मग आपल्याकडच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात का? का म्हणत नाही? आपला अधिकार जनाबाई सारखा नाही काय. पंढरपूरच्या जनाबाई कुठे आणि आपल्या गावातले जनाबाई कुठे? काय अधिकार होता महाराज पंढरपूरच्या जनाबाईचा? पंढरपूरच्या जनाबाईने जगाच्या मालकाच्या समोर उभं राहावं आणि जगाच्या मालकाला म्हणावं अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या तुझी राड. आपण म्हणायचं महाराज काय उभी राहोणी अंगणी आणि शिव्या देते दासे जणे. अंगणामध्ये उभे राहून आमच्या जनाबाई देवाला शिव्या देत काय? जनाबाईचा अधिकार होता म्हणून जगाच्या मालकाला ऐकून घ्यावं. आपला अधिकार नसला, आपला सत्तापुरता सुद्धा परमार्थ नसला, आपण जर देवाला बोललो ना देव ऐकणार नाही, देव तलवारच काढेल महाराज. आणि दादा आपला जर परमार्थ श्रेष्ठ आणि ओरिजिनल असेल ना तर पाहिजे तसा भगवान परमात्मा आपल्यासाठी सुद्धा होईल. जैसा केला तैसा होय आणि धावे सोय धरोने विठाला. आमच्या जनाबाईंच्या सानिध्यात येणाऱ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. दादा चोखोबारायांची हळ विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. जगद्गुरु तुकोबारायांची पायाची माती दादा विठ्ठल विठ्ठल म्हणते. एवढंच नाही हो, एक 6.5-7 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग आहे. आम्ही ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकलो, स्वानंद सुखदेवाची सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची. दादा जे संस्थेशी निगडीत असणार त्यांना माहिती असणार, आमच्या संस्थेमध्ये आम्हाला शिक्षक होते रामचंद्र बाबा निकम. काय आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बाबांचं गाव आहे. ऐका महाराज, ज्या वेळेस आमच्या निकम बाबांनी आपला देह ठेवला ना दादा, लक्ष द्या, ज्या वेळेस आमच्या निकम बाबांनी आपला देह ठेवला ना, निकम बाबांनी देह ठेवल्यानंतर त्यांच्या देहाला अग्नी डाग देण्यात आला इंद्राणीच्या घाटावरती. ज्ञानोबारांनी ज्या दिवशी समाधी घेतली ना त्या दिवशी आमच्या बाबांनी देह ठेवला निकम बाबांनी. महाराज त्यांच्या देहाला अग्नी डाग देण्यात आला इंद्राणीच्या घाटावरती. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व विद्यार्थी महाराज मंडळी त्यांच्या अस्थि वेचण्यासाठी गेलो. त्यांच्या अस्थि वेचत असताना त्यांची जी कवटी होती ना दादा, कवटीचं हे जे कपाळ होतं ना, या कपाळाच्या हाडावरती राम असं नाव कोरलेलं होतं महाराज. साक्षीसाठी आळंदीकर महाराज मंडळी त्यांचे हाड राम म्हणतायत, त्यांचे हाड विठ्ठल विठ्ठल म्हणतायत. मग कोरोना सारख्या भयानक महामारी मधनं आपण सर्वजण सही सलामत आहोत. मग आपण दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या समोर का विठ्ठल नामाचा जप करून दादा. विठ्ठल 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 विठ्ठल
बोबडे वळते काय तुमचे? काय माझी बोबडी वळायची महाराज, पण नर्मदा मायाची प्रदक्षिणा 2दा पायी झाली आणि माझ्या जीवनातली बोबडीच पळाली. ऐका दादा, 2 मिनिटं मी तुमच्याकडनं विठ्ठल नामाचा जप का करून घेतला हो. जाता जाता तुम्हाला एका आजाराचं औषध मी फुकट सांगून देईन. 125 किलोमीटरचा प्रवास करतो, जाता जाता एका आजाराचं औषध मी तुम्हाला फुकट सांगून जाईल. आपल्याकडे 1 लोटा जल टाकल्यानंतर सब समस्या का हल आपल्याकडे नाही महाराज. काय पण शास्त्र प्रमाण देऊन तुम्हाला देईल महाराज. जाता जाता तुम्हाला एका आजाराचं औषध फुकट सांगून जाईल. तो आजार जर झाला ना, त्या आजाराला बरं करण्यासाठी कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये लागतात. पण केव्हा दवाखान्यात जिवंत पोचले तेव्हा, बर का, 4 ते 5 लाख रुपये लागतात. तो आजार कोणता? ऐका दादा, आपण आपल्या शेतामध्ये काम करत असताना आपल्याला वाटते आपली छाती दुखते, आपल्याला वाटते आपल्याला अटॅक येतोय. जर 5-50 किलोमीटर दवाखाना दादा दूर असेल ना, तर त्याच ठिकाणी जोर जोराने विठ्ठल विठ्ठल असा शब्द उच्चारा. आलेला अटॅक जाण्याची ताकद विठ्ठल नामामध्ये आहे. हे मी सांगत नाही, तर शास्त्रज्ञ लोकांनी सुद्धा मान्य केलेलं आहे दादा. काय विठ्ठल असा शब्द उच्चारल्यानंतर आपल्या छातीवरती दाब पडतो आणि ज्या नसा आपल्या चॉकअप झालेल्या असतात ना, त्या नसा मोकळ्या होतात आणि आपल्याला रक्त पुरवठा सुरळीत प्राप्त होतो. विठ्ठल वैष्णव मध्ये देखील मोठे वैष्णव आमचे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा. वैकुंठ वाटा संत गेले. महाराज आमच्या ज्ञानोबरायांच्या वाटा वैकुंठाला गेल्या. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानोबराय मोठे वैष्णव ठरले, फुकटने ठरले बर का. बरं, एखाद्या जीवन जगत असताना मोठं व्हायचंय, त्यागाने मोठं होऊ शकतं का जीवन? का भोगाने हो? त्यागाने. ज्या जीवनामध्ये दादा त्याग असतो ना, ते जीवन या देशातील मोठं जीवन ठरतंय. ऐका आमच्या ज्ञानोबरांच्या जीवनातला त्याग. आजही तुम्ही आळंदीला गेलात ना कधी, बर का, जे मंडळी आळंदीला गेले असते त्यांनी बोट वरती करा. आळंदीला गेले मंडळी, वा, बरीचशी मंडळी आळंदीला गेले, करा हात खाली. बरं, आळंदीला किती नद्या येतो? आम्हाला काय माहिती किती नद्या आहेत? किती? तुम्हाला एकच नदी माहित आहे, इंद्रायणी काठी देवाचे आळंदे लागली समाधी. ज्ञानेशाचे हो ज्ञानेशाचे इंद्रायणी. पण अजून सुद्धा एक नदी ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये वास करते, त्याचं नाव आहे भागीरथी माता. भैरवा पासोनी भागीरथी वसे. दादा आजही तुम्ही आळंदीला गेलात ना, आळंदीला गेल्यानंतर आजही तुम्ही ज्ञानोबरायांचं समाधीचं दर्शन घेतलं ना महाराज. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आजही तुम्ही ज्ञानोबरायांच्या समाधीला दादा कान लावला ना, आजही आमच्या ज्ञानोबरायांच्या समाधीमधलं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असा ध्वनी ऐकायला येतो. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर समाधीला कान लावला महाराज, एकाग्र चित्तीने ऐकलं तर आजही रामकृष्ण हरी ध्वनी ऐकायला येतो. परंतु ऐकणारा दगड नसावा. दगडाला कसं काय रामकृष्ण हरी समजणार? ऐका दादा, अहो या समाजाच्या त्रासाला कंटाळून महाराज आमच्या ज्ञानोबरायांनी ताटी लावली आणि ताटी लावल्यानंतर 6 वर्षाच्या मुक्ताई आई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबरायांना उपदेश करावा. काय 6 वर्षाच्या मुक्ताई आई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबरायांना उपदेश करावा. ज्ञानदादा, या जगाने त्रास दिला म्हणून या जगाच्या त्रासाला कंटाळून तुम्ही ताटी लावली. हे जग आपलं आहे, हे माणसं आपले आहेत. आपल्याच दाताने आपली जीभ चावली, आपण आपले दात पाडून टाकतो का हो?
पाडून टाकतो का? जीवदाता वेले कोणी बत्तीसे तुम्ही जगाच्या त्रासाला कटवून ताटी लावली. ज्ञानदाता तुम्ही योगी आहात. योगी सामान्य योगी नाही तर पावन मनाचे योगी आहात. योगी
भोसले वस्तीवरती नाही, आपण साक्षात स्वर्गामध्ये आहोत काय. महाराज ज्ञानोबांचं जीवन चरित्र जर एखाद्या दगडाने ऐकलं ना हो, तर दगडाला सुद्धा पाजर फुटल दादा. माणसांच्या डोळ्यामधनं अश्रू पडतील यात काही संशय. 6 वर्षाच्या मुक्ताई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबांना उपदेश केल्यानंतर ज्ञानोबांनी ताटी उघडली. मुक्ताई साहेबांना अंतकलाचे कवटाला सांगितलं, मुक्ता नको रडू, या जगाच्या त्रासाला आता मी कदापि कंटाळणार नाही. महाराज तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय तुमच्या कोणाच्याच मनामध्ये प्रश्न आला नाही, पण मी तुमच्या मनात आता प्रश्न आणतो. विठ्ठला विठ्ठला तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय तुमच्या कोणाच्याच मनामध्ये प्रश्न आला नाही, पण मी तुमच्या मनामध्ये प्रश्न आणतो. तुम्ही मला सांगा, ज्यावेळेस मुक्ताई साहेब ज्ञानोबांना उपदेश करतायत त्यावेळेस मुक्ताई साहेबांचं वय वर्ष आहे 6. आता सांगितलं किती? 6. वा, श्रोते मंडळी असावे तर तुमच्यासारखे चाणाक्ष ऐकणारे श्रोते असावे. नाही तर आम्ही गावागावात जातो ना, आम्हाला असे श्रोते भेटतात, ते श्रोते नसतात, ते सोते असतात. काय हसवलं तरी हसत नाही, रडवलं तरी रडत नाही. शेवटी तिथं प्रमाणच द्यावं लागतं. त्याहून दगड बरे देवा. पण तुम्ही हुशार मंडळी हा जाणकार हात दादा, लक्ष द्या. मुक्ताई साहेबांचं वय वर्ष आहे 6 आणि ज्ञानोबांचं वय वर्ष आहे 9. बरं तुम्ही मला सांगा, 6 वर्षाची व्यक्ती 9 वर्षाच्या व्यक्तीला उपदेश करू शकते का? आला का नाही मनामध्ये प्रश्न येतो ना या ठिकाणी. मुक्ताई साहेबांचं वय वर्ष आहे 6, ज्ञानोबांचं वय वर्ष आहे 9. बरं तुम्ही मला सांगा, 6 वर्षाची व्यक्ती 9 वर्षाच्या व्यक्तीला उपदेश करू शकते का? आपण जर व्यवहारामध्ये पाहिलं ना, जो मोठा असतो ना तो लहानाला उपदेश करतो, लहानाला मोठ्याला उपदेश करण्याचा अधिकार नाही. मग इथं तर मुक्ताई साहेब 6 वर्षाचे आहेत आणि ज्ञानोबा 9 वर्षाचे आहेत. मग 6 वर्षाच्या मुक्ताई साहेबांनी 9 वर्षाच्या ज्ञानोबांना कसा काय उपदेश करावा? आला काय तुमच्या मनामध्ये प्रश्न? ऐका दादा, याचं उत्तर असं सांगितलं जातं, पहिलं कारण आमच्या मुक्ताई आई साहेब अधिकाराने ज्ञानोबांपेक्षा मोठ्या होत्या महाराज. काय दुसरं कारण असं, मुक्ताई आई साहेब 6 वर्षाच्या होत्या पण ज्ञानोबांपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या होत्या. महाराज कसं काय सांगतो तुम्ही? 6 वर्षाचे पण सांगतात आणि 2 वर्षाचे मोठे पण सांगतात. काहीतरी कोड्यात बोलताय तुम्हाला, काही कोड्यात बोलतायत नाही करत आम्हाला. ऐका दादा, मुक्ताई आई साहेब 6 वर्षाच्या होत्या पण ज्ञानोबांपेक्षा 2 वर्षांनी मोठ्या होत्या. आपण कोणत्या दृष्टिकोनाने विचार केला तर, आपण जर मानसशास्त्राच्या दृष्टिकोनाने विचार केला तर मानसशास्त्र असं सांगतं, माणसापेक्षा स्त्रीची बुद्धी ही 5 वर्षांनी मोठी असते. मानसशास्त्र असं सांगतं, माणसापेक्षा स्त्रीची बुद्धी ही 5 वर्षांनी मोठी असते. म्हणून लग्न करत असताना कमीत कमीत 5 वर्ष तरी अंतर ठेवावा लागतो. आता तेवढाही अंतर ठेवत नाही. का ठेवत नाही? भेटतच नाही म्हणून ठेवत नाही. का मानसशास्त्र सांगतं, माणसापेक्षा स्त्रीची बुद्धी ही 5 वर्षांनी मोठी असते. बरं तुम्ही मला सांगा, सांग 5, बोला सांग 5, 11 मोठा का 9 मोठा? त्याच्यामध्येच उत्तर आहे, मानसशास्त्राच्या दृष्टिकोनाने 2 वर्षांनी मोठे आहेत. म्हणून दादा, आपल्याला जर संगत करायची असेल तर अशा वैष्णवांची करा. विठ्ठला केली पाहिजे आपण ज्ञानोबांची संगत, केली पाहिजे आपण तुकोबारांची संगत, केली पाहिजे आपण नाथबाबांची संगत. तुमच्या मनामध्ये अजून दुसरा प्रश्न आणू का? तुम्ही मला म्हणणार, महाराज तुम्ही सांगताय ज्ञानोबारांची संगत करा, तुकोबारांची संगत करा, पण ज्ञानोबा तुकोबाराय आता संगत करण्यासाठी आहेत कुठं? ज्ञानोबारांना समाधी होऊन 728 वर्ष पूर्ण झाली. तुकोबारांना वैकुंठ जवळ 350 तर पूर्ण 400 वर्ष पूर्ण झाली. याच मिनिटाला आम्हाला ज्ञानोबा तुकोबारांची संगत करायची. ज्यांना ज्ञानोबा तुकोबारांची संगत करायची नाही अशाने बोट वर करा बरं, पाहू दे आपल्या गावामध्ये किती जण आहेत. ज्या ते कोण्याच वारकरी माय बापाचा बोट मला वरती दिसत नाही, त्या अर्थी तुम्हाला सर्वांना ज्ञानोबा तुकोबारांची संगत करायची. ऐका दादा, आता जरी ज्ञानोबा समाधीमध्ये बसलेले असले, आता जरी तुकोबाराय वैकुंठाला गेलेले असले, करायची ना तुम्हाला ज्ञानोबारांची संगत. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबा, तुकोबारायांची गाथा म्हणजे तुकोबाराय. संतांनी आपले विचार ज्या ग्रंथात मांडले त्या ग्रंथाची संगत करा.
आणि ग्रंथ जसं म्हणतील तसं जीवन जगा, निश्चित आपल्या जीवनाचं कल्याण होईल दादा. विठ्ठला संगत करायची तर अशा वैष्णवांची करा. वैष्णवा संगती, अभंगाचा पहिल्या चरणातला दुसरा शब्द आहे संगती. संगती तीन प्रकारचे, सत्संगती, विसंगती आणि कुसंगती. उद्धारासाठी माणसाने सत्संगती करावी. काय 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 उद्धारासाठी माणसाने कुसंगतीचा त्याग करावा. आणि जर प्रपंचामध्ये विसंगती प्राप्त झाली तर ती भोगून संपवली पाहिजे. प्रपंचामध्ये नसावी विसंगती, जीवनामध्ये नसावी कुसंगती, म्हणून जीवनामध्ये असावी सतसंगती. विठाला आज संगतीने जीवन घडते दादा, आणि आज संगतीने जीवन बिघडत देखील हे दादा. माझ्या तरुणांना माझी विनंती असेल, अरे बाबा हो, आपण चांगल्याची संगत केली पाहिजे, मोठीची संगत केली पाहिजे. दादा आजचा तरुण वांग मार्गाला न जाता आजचा तरुण कीर्तनाकडे आला पाहिजे. दादा ज्या ज्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू असायचं ना, त्या त्या ठिकाणी महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज कीर्तनामध्ये जाऊन बसत होते. मग आजचा तरुण सुद्धा कीर्तनासाठी आला पाहिजे. तरुणा भाग्यवंत दादा आपल्या देशासाठी, आपल्या धर्मासाठी फार मोठ्या मोठ्या लोकांनी बलिदान दिलं. आज आपण आपल्या घरामध्ये, आज आपण आपल्या गावामध्ये, आज आपण आपल्या वस्तीमध्ये स्वतंत्र पद्धतीने जीवन जगतोय. कोणाच्या त्यागामुळं? आमच्या भगतसिंगांच्या त्यागामुळं. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हसत मुखाने भगतसिंग फासावरती लटकले. ज्यावेळी भगतसिंगांना फाशी दिली जाते ना दादा, त्यावेळी भगतसिंगांचं वय वर्ष फक्त 23 वर्ष 5 महिने 26 दिवसाचं होतं. तरुणा बांड तरुण होता हिंदू धर्मातला. हसत मुखाने फासावरती लटकले. भगतसिंगांच्या मुखातलं वाक्य तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये करून ठेवा. भगतसिंगांनी म्हणावं, मी जर फासावरती लटकल्यानंतर माझा भारत देश स्वातंत्र्य होत असेल तर आनंदाने मी फासावरती लटकायला तयार आहे. काय त्यांच्या बलिदानामुळे आज आपला भारत देश स्वातंत्र्य झाला महाराज. काय त्यांच्या बलिदानामुळे आज आपला भारत देश स्वतंत्र झाला. आज आपण आपल्या घरामध्ये रात्री आनंदाने झोपू शकतो. कोणाच्या त्यागामुळे? सीमेवरचा जवान हातामध्ये बंदूक घेऊन रात्री जागतो म्हणून आज आपण आपल्या घरामध्ये सुखाने झोपू शकतो. ज्या दिवशी सीमेवरचा जवान झोपला ना, त्या दिवशी आपण झोपेमधनं कधी उठू शकणार नाही. ज्या घरातला करता जवान जातो ना, त्या घराची काय परिस्थिती होती मी माझ्या डोळ्याने पाहिलेली घटना दादा. वैजापूर तालुक्यातील बोलठाण नावाचं गाव आहे. त्या बोलठाण नावाच्या गावामध्ये पाठीमागे राजपूत समाजामध्ये जन्माला आलेला जवान भारत मातेसाठी शहीद झाला महाराज. ज्या दिवशी जवान शहीद झाला होता ना, त्या दिवशी त्या जवानाचं लेकरू फक्त 6 महिन्याचं होतं दादा. 6 महिन्याच्या लेकराला हातामध्ये धरून जवानाच्या प्रेताला पाणी दिलं जातं. दादा ज्या वेळेस ते 6 महिन्याचं लेकरू मोठं होईल, त्या लेकराने बाप कोणाला म्हणावं? त्या जवानाच्या पत्नीने या समाजामध्ये जीवन कसं जगावं दादा, फार बिकट परिस्थिती असते. या जगातले 2 जण वाचले पाहिजे तरच हा देश वाचेल महाराज. काय या जगातले 2 जण वाचले पाहिजे तरच हा देश वाचेल. पहिली गोष्ट म्हणजे सीमेवरचा जवान जीवन जगला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या गावातला शेतकरी मायबाप जीवन जगला पाहिजे. आणि या जगाचा पोशिंदा म्हणजे माझा शेतकरी आहे, आणि या जगाचा रक्षण करता म्हणजे माझा जवान आहे महाराज. जवानही वाचला पाहिजे, पोशिंदाही वाचला पाहिजे, तरच आपला भारत देश वाचेल. म्हणून जवान फक्त जीवन जगतो देशासाठी, भारत मातेच्या सेवेसाठी आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या संरक्षणासाठी. जिएंगे तो देश के लिए, मरेंगे तो देश के लिए महाराज. काय हम जिएंगे और मरेंगे हे वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे हे वतन तेरे लिए.
मरतात त्याला जवान म्हणताय. म्हणून माझी विनंती असेल, एवढा मोठा त्याग जर जवान आपल्यासाठी करत असेल, आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी करत असेल, तर आपल्याही कुणाचं गावाचं गोत्राचं काहीतरी देणं लागतं. म्हणून आपण सुद्धा चांगल्याची संगत करा. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. अभंगाचा पहिल्या चरणातला सरळ सरळ भाव पाहायचा प्रयत्न केला. पाना घड्याळमध्ये 10 वाजले महाराज. 10 कुठं वाजले हे कळालं सुद्धा नाही मला. आज काय 8 वाजता आमच्या मंडळीने या ठिकाणी कीर्तन सुरुवात केली होती. आपण बरोबर या ठिकाणी 5-10 मिनिटांमध्ये थांबू. माझी विनंती असेल तुम्हा सर्वांना, एकदा सर्वांनी उंचवर हात करा. दिखा दो हिंदुस्तान की ताकद. वा हो, एकदा सर्वांनी माझ्या पाठीमाग जोराने जे घोष करा, जोराने आवाज द्या. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की. बॅटरी का उतरल्या काय? दत्तात्रय भगवान की. भारत माता की. सनातन हिंदू धर्म की. हर हर जय म्हणावं आणि आम्ही ऐकतच राहू. हात कोणी खाली करायला सांगितले? तुम्ही मला म्हणणार महाराज जी चोपी बाबा जी तालिया बजाव तालिया बजाव. तालिया बजाने से क्या होता है भाई और बहनों? मी काय नरेंद्र मोदी नाही. सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा करा हात खाली. काय काही चान्सेस मारला महाराज विठोबाला टाळी आणि रकमाई लगे बगल मध्ये. चालू महाराज तुमचं तुम्हाला. माझ्या शब्दाला मान दिले त्यांचे धन्यवाद. त्यांच्यानी सांगणे मान दिले त्यांचे डबल धन्यवाद. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेणे. गायनाचे उडे आपुल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने. काय गातायत गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. जे टाळकरी माळकरी वारकरी असतात ना बरं का, जे टाळकरी माळकरी वारकरी असतात ना ते पंढरपूरला ते पैठणला जाताना ते गात जागतात. आणि जे हौशे गौशे नवशे असतात ना ते पैठणला म्हणा पंढरपूरला म्हणा ते गात जागत नाही. ते खात जागा खात जागा प्रेम मागा गुलाबजाम. जो गाते हैं उसको खाने को बहुत मिलता है. दूसरा शब्द है नाचे. धन्य जगी तोची एक हरि रंगे नाचे. नाच कीर्तन चलेंगे ज्ञान दीपला हो जगेला. नाचायच्या महाराज आमच्या मीराबाई कशा नाचायच्या? भग घुंगरू भात मीरा नाची रे. 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 विशेष Oh
दे नाचा म्हणून गायना चुडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते लाज गेले. भयाचा जर विचार केला ना प्रत्येक माणसाला एक गोष्टीचं भय, कशाचं? मरणाचं. काय पण आमच्या संतांनी म्हणावं जगा काळ काय आम्ही मला दिला पाय तुकाराम तुकाराम नाम घेता काव्य मदन तुकोबास. म्हणून आमच्या नावानं यम कापतो, आम्हाला त्याचं भय नाही. लाज भय शंका दुराविला मान नकडे साधन या परते. दादा साध्य प्राप्त करण्यासाठी साधन फार महत्वाचं आहे. काय ज्याच्या जीवनातलं साधन दिव्य असेल निश्चित त्याच्या जीवनात साध्य प्राप्त होत असतं. म्हणून नकडे साधन या परते गायना चोडे आपल्या छंदे मनाचे आनंदे आवडीने चोडीत गोबर देवाला म्हणतात. देवा याच्या अगोदर तुम्ही आमचा सांभाळ केला, आता याच्या पुढेही तुम्ही आमचा ईश्वर की हर सूर में बसा है राम रागी जो सुनाय रागे ने तो रोगी को मिले आराम. तानसेन नावाच्या गायकाने जर दीपराग म्हटला तर दिवे लागत होते, त्यांनी जर मेघराग म्हटला तर पाऊस पडत होता. नारदाच्या गादीवरनं संतो दत्तात्रय भगवान परमात्म्याच्या समोर त्याच तोला मुलाचे गायक आपल्याला यावर्षी प्राप्त झालेले आहेत महाराज. एकापेक्षा एक जणांचा आवाज गोड आहे. ऐका दादा, ज्या ठिकाणी आपल्या गाण्याची किंमत होत असेल, ज्या ठिकाणी आपल्या गुणाची किंमत होत असेल त्या ठिकाणी आपण निश्चित गायला पाहिजे, त्या ठिकाणी आपण निश्चित वाजवलं पाहिजे. महाराज आम्हाला जाण आहे, आम्ही आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहिलो, आम्हाला माहिती आहे हे प्राप्त करण्यासाठी जीवनामध्ये किती सायास करावं लागतात. मृदंग आपल्याला महाराज वाजवतायत, ऐकायला गोड वाटतंय, पण ज्यावेळेस आळंदी सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी ज्यावेळेस मृदंगाची प्रॅक्टिस केली जाते, आपल्या हाताने आपल्याला जेवण नाही करताय दादा, आपल्याला चमच्यानं जेवण करावं लागतं, बोटे फुटलेले असतात. एवढा गोडा आवाज या मंडळीचा आहे, याचं एकमेव कारण दादा त्यांनी आपल्या जीवनामध्ये घासलेलं आहे, म्हणून एवढा गोडवा त्यांच्या आवाजामध्ये आहे. महाराज आज ज्या ठिकाणी आपल्या गुणाची किंमत होत असते त्या ठिकाणी निश्चित गायला पाहिजे, आणि ज्या ठिकाणी आपल्या गुणाची किंमत नाही त्या ठिकाणी गाऊनही काही उपयोग नाही. काशी विश्वनाथांच्या दरबारामध्ये फार मोठे एक सनई वादक होऊन गेले बर का.
काशी विश्वनाथांच्या दरबारामध्ये फार मोठे सनई वादक होऊन गेले. बिस्मिल्लाजी त्यांचं नाव होतं. गंगा मैयाच्या तटावरती बसून बिस्मिल्लाजी सनई वाजवतायत. अमेरिकेच्या काही लोकांनी सनई वाजवत असताना सनई त्यांची ऐकली, कार्यक्रम ऐकला, त्यांना आनंद वाटला. अमेरिकेच्या लोकांनी बिस्मिल्ला यांना अमेरिकेमध्ये कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं. कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले. कार्यक्रम झाला आणि परत भारतामध्ये येण्यासाठी ज्यावेळेस बिस्मिल्ला येत आहेत त्यावेळेस अमेरिकेच्या लोकांनी म्हणावं, तुम्ही भारतात न जाता तुम्ही आमच्याच देशामध्ये थांबा. आम्ही तुमचे मोठे मोठे कार्यक्रम घडवू, तुम्हाला बंगला, गाडी, सर्व सुख सुविधा देऊ. तुम्ही भारतात न जाता तुम्ही अमेरिकेत थांबा. काय त्यावेळेस बिस्मिल्ला यांच्या मुखातलं वाक्य ऐकण्यासारखे दादा. बिस्मिल्ला यांनी म्हणावं, मला तुम्ही राहण्यासाठी बंगला देणार, गाडी देणार. तुमच्या या अमेरिकेमध्ये माझी सनई ऐकण्यासाठी माझ्या समोर लाख लोक बसले असतील, पण त्या लाख लोकांमध्ये माझी गंगा माता नसेल, माझी काशी विश्वनाथ नसतील. मला तुमच्या समोर सनई वाजण्यात आनंद नाही, तर मला माझ्या काशी विश्वनाथांच्या समोर सनई वाजण्याचा आनंद आहे. मला गंगामयेच्या समोर आहे. म्हणून ज्या ठिकाणी आपल्या कलेची गुणाची किंमत होत असते त्या ठिकाणी आपण निश्चित झालं पाहिजे दादा. एक तास सर्व महाराज मंडळासाठी जोराने टाळी वाजव दादा. भाग्यवान हा तुम्ही. या वस्तीवरती महाराष्ट्रातले गुणवान महाराज मंडळी, कलाकार नाही बर का, कीर्तनात असतात ते गुणवान असतात, तमाशात असतात ते कलाकार असतात. सर्व गुणवान महाराज मंडळी या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाले. ऐका, तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीसे सांभाळावे. तुकोबरने देवाला म्हणू, देवा याच्या अगोदर तुम्ही आमचा सांभाळ करत होते, आताही तुम्ही आमचा सांभाळ करत आहात. आता याच्या पुढे तुम्ही आमचा सांभाळ करावा. आम्हा जगदीसे सांभाळावे. गायनाचे उडे आपल्या छंदी, मनाचे आनंदे आवडीने. ज्ञानेश्वर